दरम्यान घटनेच्या चौकटीत बसणारं आणि सर्वोच्च न्यायालयात ही टिकेल असं आरक्षण देणं महत्त्वाचं आहे असं माजी महाधिवक्ते श्रीहरी अणे यांनी म्हटलंय। तामिळनाडूच्या धर्तीवर आरक्षण दिलं तरी त्याला सर्वोच्च न्यायालयात आव्हान मिळण्याची शक्यता आहे असंही त्यांनी स्पष्ट केलंय। अंतिम टप्प्यामध्ये आहे, मात्र घटनेच्या चौकटीत बसणारं आरक्षण मिळेल का याकडे सर्वांचं लक्ष आहे। माझ्यासोबत आहेत माजी महाधिवक्ता श्रीहरी अणे सर काय बोलाल? मराठा आरक्षण आता अंतिम टप्प्यामध्ये आहे, सर्वांचं लक्ष आहे हे घटनेच्या चौकटीत आरक्षण बसेल का? जर मराठा आरक्षण घटनेच्या चौकटीत बसवायचं असेल तर काय करावं लागेल? मराठा आरक्षणाला घटनेच्या चौकटीत बसवण्याकरता सुप्रीम कोर्टाने जे निकष घालून दिलेले आहेत त्याप्रमाणे वागणं हे गरजेचं आहे। त्याप्रमाणे जर वागलेत तर मग काही अडचण यायला नको, पण सध्याची जी स्थिती दिसते त्याच्यावरून असं वाटत नाही की सरकार त्या मनस्थितीत आहे। ज्या तुम्ही उल्लेख केलेला आहे सुप्रीम कोर्टाच्या गाईडलाईन्सचा, नक्की या काय गाईडलाईन्स आहेत आणि हे आरक्षण देत असताना कोणत्या गोष्टी प्रामुख्यानं सरकारनं पाळल्या पाहिजेत? गाईडलाईन्स अनेक आहेत। एक दोन मुख्य गाईडलाईन्स ज्याचं उल्लंघन होण्याची शक्यता आहे ते म्हणजे पर्सेंटेजची गाईडलाईन। एका विशिष्ट पर्सेंटेज 50%हून जास्त आरक्षण नको असं सुप्रीम कोर्टाने अनेक निर्णयांमध्ये म्हटलेलं आहे। दुसरी गाईडलाईन असते की कोणाला तुम्ही त्या कास्टचा बेनिफिट देता आणि तो कास्टचा बेनिफिट देण्याकरता तो माणूस पात्र आहे का अपात्र आहे। माणूस म्हणण्यापेक्षा तो समाज लीगली पात्र आहे का अपात्र आहे हे ठरवायच्या काही निकष आहेत। त्याचा संदर्भ रिपोर्ट जो टेबल झाला आहे त्याच्याशी येतो। डिफिकल्टी अशी दिसते की त्या रिपोर्टमध्ये काय आहे हे अजून पब्लिक केल्या गेलेलं नाही आहे आणि काय आहे हे जर पब्लिक केल्या गेलं नाही तर मग हा सर्व खटाटोप लीगल बेसिसवर बरोबर आहे की नाही हे पडताळून पाहायला काही मार्ग नाही आहे। पर्सेंटेजचा जो प्रश्न येतो, काही राज्यांनी पर्सेंटेज एक्सीड केलेला आहे, पण ते प्रोटेक्ट करताना एक तामिळनाडूचा अपवाद सोडला तर बाकीच्यांची घोंगडी भिजतच पडलेली आहेत आणि काही बाबतीत तर सुप्रीम कोर्टाने स्थगनादेशही दिलेले आहेत। राजस्थानच्या केसमध्ये रिझर्वेशन स्टे केलं। आपल्या महाराष्ट्रामध्ये मुसलमानांच्या रिझर्वेशनच्या बाबतीत हायकोर्टाने स्टे दिलेत। तेव्हा नुसतं पर्सेंटेज वाढवलं तर ते काम झालं असं म्हणता येत नाही, त्याची लीगल टेस्टही तुम्हाला सॅटिस्फाय करावी लागेल। आरक्षणाचा मुद्दा आला की एक उल्लेख येतो तो म्हणजे तमिळनाडू सरकारचा। तमिळनाडू सरकारच्या धर्तीवर महाराष्ट्रामध्ये आरक्षण देणं शक्य आहे का की ती एक वेगळी बाब आहे? नाही, शक्य आहे, अशक्य नाही आहे, पण त्याच्याकरता लागणारी जी घटनेतली क्रिया आहे ती खूप लांब आहे आणि तिची पूर्तता होण्याकरता लागणारी राजकीय क्षमता सध्याच्या महाराष्ट्राच्या किंवा दिल्लीच्या सरकारमध्ये नाही आहे। तामिळनाडूने स्वतःचा कायदा 9th शेड्यूलमध्ये टाकून घेतला। असा कायदा 9th शेड्यूलमध्ये टाकण्यासाठी पार्लमेंटमधून तो कायदा दोन्ही हाऊसेसमध्ये पास व्हावा लागतो। सध्याच्या स्थितीत महाराष्ट्राने असा कायदा जर केला आणि केंद्राकडे पाठवला तर दोन्ही हाऊसमधून तो पास होण्याची शक्यता फारशी वाटत नाही। तसंच हा कायदा पास करताना दोन्ही हाऊसमध्ये सर्वात मोठी डिसॅबिलिटी ही येईल की इतर राज्यात जिथे अशा आरक्षणाच्या मागण्या आहेत त्या सगळ्या एकदम उफाळून येतील आणि त्याचं जे एक राष्ट्रीय लेव्हलला परिवर्तन होईल ते सरकारला परवडण्यासारखं नाही। लास्टली असा कायदा समजा पास जरी झाला तरी तामिळनाडूच्या केसमध्ये घडलं तेच इथे होईल की तो कायदा चॅलेंज होईल आणि तो चॅलेंज सुप्रीम कोर्ट किंवा हायकोर्ट ठरवेपर्यंत हा कायदा इम्प्लिमेंट होणार नाही तो होणार नाही। काही दिवसापासून आपण बघतोय की सरकारचे मंत्री असतील किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असतील वारंवार एक उल्लेख करतायत की एससीबीसीच्या आरक्षणाला धक्का न